सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मकर संक्रांतीची पूजा उशिरा असल्यामुळे सगळी कामे पटापट आटपून घेतली आणि माझी जी कुंतीचे सामानाची पॅकिंग राहिली होती ती पॅकिंग करत बसले होते मी. तर दादानी असे गांजरं वगैरे सर्व आणून दिलं होतं, जांभं बोरं बाजारातून. तर त्याच्यानंतर कुंतीच्या वाणाचे सामान मी मोजून घेतले होते, 1.25 किलो. हळदी, कुंकू, डाळ, तांदूळ, साखर, तीळ. तर ते मी त्याचे 5 भाग केले आणि असे बनवून ठेवले होते पाकिट वगैरे तिळगुळाचे ते. त्याच्यानंतर रिद्धीने असे गाजर वगैरे कट करून दिली, जांभं कट करून तिने असं पूर्ण करून ठेवलं होतं तयार. तिने ही छोटी पूजा पण मांडली होती. कसं गावाकडे ती बघायची ना, कसं तयारी करतात काय नाही तिला माहिती होती, त्याच्यामुळे ती दरवर्षी मला थोडीफार मदत करतेच. तर ही कट करून देण्याचं ते पूर्ण काम तिनंच घेतलं होतं. तर 3च्या नंतर अशी पूजेला केली होती मी सुरुवात. तर आमच्या घरी काय सुगड्याची पूजा वगैरे काय नाही आहे. तर मी हे गेल्या वर्षी कुंतीचं आणि साडीचं, लाल पिवळ्या साडीचं वाण घेतलं होतं, ते मी देवाला दिलं. त्याच्यानंतर रिद्धीने आईला पूजा करायला लावली. आईने देवाला तुळशीला वाण दिले आणि इथं काय कोणी बायका नाही आहेत, त्याच्यामुळं मी आईला दिलं अगोदर वाण. त्याच्यानंतर आम्ही ज्यांच्याकडे भाड्याने राहतो त्यावरच्या आई, त्यांच्याकडे बोलवलं होतं हळदी कुंकाला अगोदर. मग त्यांच्याकडे गेलो, लगेच त्यांना पण बोलावून आणलं होतं मी हळदी कुंकाला. त्यांना पण मी पुन्हा वाण दिलं. त्याच्यानंतर आमच्या अक्काने काही 2-3 बायका आणल्या होत्या, त्यांना वाण दिलं होतं मी. त्याच्यानंतर गेले मी बर्डीला गेले होते. तर बर्डीला अनुसया माता आणि रेणुका माता यांना वाण दिलं. तिथे खूप छान अशा म्हणजे मूर्त्या आहेत, अनुसया माताची, रेणुका माताची, तसं आत्रे ऋषी महाराजांची. खूप छान होतं. बऱ्याच बायका आल्या होत्या मंदिरामध्ये म्हणजे वाणासाठी. त्याच्यानंतर मागच्या साईडला गेलो होतो, इथं ऋषी महाराजांचंच मंदिर आहे, तिथं पण दर्शन घेतलं. त्याच्यानंतर निघालो होतो दत्त मंदिरात आलो. तर दत्त मंदिरामध्ये म्हणजे लाईटिंग वगैरे अशी लावली होती, खूप छान वाटत होतं. संध्याकाळचा टाईम होता. तर अशी दत्त महाराजांची खूप सुंदर अशी चांदीची मूर्ती याच वर्षी स्थापना त्या मूर्तीची केलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मग आम्ही तिथं दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर साईडला पण ज्या मूर्त्या होत्या मंदिरामध्ये, म्हणजे तिथं पण दर्शन घेतलं. तर मंदिरामध्ये असं आम्ही थोडंसं फिरलो. खूप छान वाटत होतं, प्रसन्न एकदम असं. सगळीकडे अशी गर्दी वगैरे होती, बऱ्याच बायका आल्या होत्या. तर वरतून असं हातगाव दिसत होतं, असं मंदिरावर पूर्ण अशी लाईटिंग, ते खूप छान असं वाटत होतं. नंतर बाहेर आलो, तर बाहेर गणपतीचे आणि हनुमानाचे पण छोटे मंदिर आहे. तर आम्ही फोटो वगैरे काढला. तर यावर्षी अशी केली होती मी संक्रांत साजरी, जी की माझी हातगावची पहिली संक्रांत होती.